नमस्कार मित्रांनो, जय हरी. मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत एका दिंडीसोबत. आता कमीत कमी या दिंडीमध्ये 1,00,000-1,25,000 लोक आत्तापर्यंत या ठिकाणी आपल्याला सहभागी झालेले दिसतात. आपण आहोत सध्या चिंचपूर, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी. मित्रांनो, आत्तापर्यंत 1,00,000-1,25,000 लोक या दिंडीमध्ये सहभागी झालेत. अशा ह्या दिंडीचा व्हिडिओ आणि ही दिंडी कोणाची आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आपण पाहूया. आणि इथून पुढे पंढरपूरला जाईपर्यंत आणखी लाखभर लोक तरी या दिंडीमध्ये सहभागी होत असतील. एवढी प्रचंड संख्येनं सहभागी होणारे हे वारकरी आणि या दिंडीचे प्रमुख कोण आहेत आणि लोकांची श्रद्धा या दिंडीवरती किंवा ह्या चालण्यावरती का आहे याची कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. 2 दिवसापासून या ठिकाणी थोडा पाऊस पडतोय, त्यामुळं हा चिखलमातीनं बघा कसा खराब झालेला हा रस्ता आहे. या रस्त्यावरूनच ही दिंडी पुढे मार्गक्रमण करणार आहे. अशा चिखलात सुद्धा वारकरी विना तक्रार पुढे पुढे चालत असतात. जय हरी, जय वामन भाऊ, जय गहिनीनाथ महाराज. मित्रांनो, ही आपल्याला दिसते ही वामन भाऊंची दिंडी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आपल्याला पाहायला मिळते. संतश्रेष्ठ वामन भाऊ यांचं गहिनीनाथ गडावरती वास्तव्य होतं. या गडाची निर्मिती त्यांनीच केली. संतश्रेष्ठ वामन भाऊ हे गहिनीनाथ गडावरती आपली साधना करत आणि गडावर त्यांनी शेवटपर्यंत आपल्या भक्तांना मार्गदर्शन केलं. एक पवित्र आध्यात्मिक स्थान, नाथ संप्रदायातील उच्च कोटीतील योगी संत म्हणून भाऊंची ख्याती आहे. सद्गुरू गहिनीनाथ महाराज हे ज्ञानेश्वरांचे बंधू होते. त्यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा वामन भाऊंना मिळाल्याचं सांगितलं जातं. म्हणून भाऊंना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. इथला गहिनीनाथ गड शांतता असलेला परिसर आणि डोंगराच्या माथ्यावर असलेला हा गड आहे. वर्षभर या ठिकाणी भाविक मंडळी दर्शनासाठी येत असतात. सध्या विठ्ठल महाराज या गडाचे मठाधिपती आहेत. भाऊंनी सेवा, भक्ती, नामस्मरण करण्याचा त्यावेळी लोकांना आग्रह धरला आणि हरिनाम सप्ताह असे दिंडी, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची संस्कृती भाऊंनी जपली. भाऊंनीच ही दिंडी गहिनीनाथ गडावरून अनेक दशकांपूर्वी सुरू केली. ती आजही अखंडपणे दरवर्षी कार्तिकी आणि आषाढी वारीला निघते. लाखो भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. त्यामध्ये स्त्री पुरुष लहानांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग असतो. गडावर पालखी सोहळा असेल, सप्ताह असेल, धार्मिक उत्सव असतील, पुण्यतिथी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. लाखो भाविक विठ्ठल नामाचा आणि भाऊच्या नावाचा जयघोष करत इथला परिसर भक्तिमय रसाने न्हाऊ घालत असतात. गहिनीनाथगड ते पंढरपूर या पायी दिंडीचं प्रस्थान मंगळवार दिनांक 14/7/26 रोजी गहिनीनाथ गडावरून ती झालं. शिस्त आणि सूचनांचं पालन या दिंडीमध्ये काटेकोरपणे करावं लागतं. या ठिकाणी या दिंडीमध्ये भाऊंची आरती होते, गहिनीनाथ गडावरची आरती होते आणि या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्यांना तंबाखू, गुटखा, मद्य आणि व्यसनांपासून दूर राहावं लागतं अशी अट या दिंडीमध्ये पाळली जाते. दिंडीतील प्रत्येक पाऊल म्हणजे एक यज्ञ ठरतो. म्हणून या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिंडी रस्त्यावरील लोकांना मिळते. यातच ते स्वतःला धन्य मानतात, भाग्यवान समजतात. गहिनीनाथगड वामन भाऊ पंढरपूरच्या दिशेने आता आपल्याला विठ्ठल भेटीसाठी रवाना होताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत हा लाखो जनसमुदाय विठ्ठल नामाचा जयघोष करत आपल्याला पंढरपूरच्या दिशेने निघलेला दिसतो आहे. ओ महाराज, जय हरी, जय हरी.
दिंडी पाठीमागं पिंपळगाव या ठिकाणी मुक्कामी होती. सकाळी 7:30 वाजल्यापासून आत्ता 12 वाजून गेलेत. आत्तापर्यंत ही रीग लागलेली आहे, ही बंदच नाही आहे. आणि हा रस्ता जो आपल्याला दिसतो हा पक्का रस्ता नाही आहे. ही पायवाट असल्यामुळं काही नियम पाळणं अशक्य आहे, कारण खाली सगळा चिखल आहे. अशी परिस्थिती असल्यामुळं काही लोक मागं पुढं होत आहेत आणि ह्या भाऊंच्या पादुका डोक्यावरून आपल्याला नेताना वारकरी दिसत आहेत. अधूनमधून रिमझिम पाऊस येत आहे, त्यामुळं हे वारकरी पुढच्या दिशेने धावत निघालेत. आणि विठ्ठलमूर्ती वामन भाऊंचा फोटो आणि विठ्ठल महाराजांचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतो. पाऊस यायला लागला. हे पहा, हे वारकऱ्यांची लगबग. एवढ्या चिखलातून त्या स्त्रिया वारकरी स्त्रिया आपल्याला पुढे मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघालेल्या दिसतात. 12 वाजून गेलेले आहेत. आपण हा व्हिडिओ शूट करताना 5 ते 7 मिनिटांचा व्हिडिओ शूट केला. एवढ्यामध्ये आपल्याला हे हजारो लोक या ठिकाणी गेलेले पाहायला मिळतात. मी सकाळी या ठिकाणी 7 वाजल्यापासून उभा आहे, तर 7-7:30 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत या ठिकाणी अशीच रीग लागलेली होती. म्हणून ही संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे असं या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी आपल्याला वारकऱ्यांनी सांगितलं. हे पहा, आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आणि जिथून पाहतोय आपण, तर समोर पहा पाणी साचलेलं आहे, चिखल झालेलं आहे. पण याची कुठलीही तमा न बाळगता अलीकडच्या बाजूला काटे कुटे पडलेले दिसत आहेत, त्यातून सुद्धा वाट काढत त्या महिला वारकरी आपल्याला पुढे जाताना दिसत आहेत. चिखलाचीही पर्वा करत नाहीत. वरून थोडासा झिमझिम पाऊस येतोय, रिमझिम पाऊस येतोय, त्याचीसुद्धा कुठली पर्वा न करता हे विठ्ठल नाम घेत पुढच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. एवढी प्रचंड गर्दी या रस्त्यावरून झालेली आपल्याला दिसते. एवढ्या गर्दीतून, अशा रिमझिम पावसातून, चिखलातून, अशा कच्च्या रस्त्यावरून वारकऱ्यांची दिंडी पंढरीच्या विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा असं म्हणतात, त्यातलाच हा प्रकार. चालताना मुखामध्ये माऊलींचा जयघोष, विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत कोणी अभंग म्हणतं, कोणी गवळणी म्हणतं. ज्याला जसं आवडेल त्या पद्धतीनं आपल्या परीनं आपल्या आवाजात या विठ्ठलाला, पांडुरंगाला आळवण्याचा हा प्रयत्न. आणि मित्रांनो, ज्या वाटेवरून ही दिंडी जाते त्या वाटावरची माती, त्या रस्त्यावरची माती ही पावन होते, पवित्र होते. आणि मग जे दिंडीला जाऊ शकत नाहीत असे भक्तगण याच वाटेवरची ही माती, पवित्र माती आपल्या भाळी कपाळी लावून आपणही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर उभा राहून त्याचा बुक्का लावतोय असा भाव या ठिकाणी व्यक्त करताना दिसत असतात. ही सुद्धा एक भक्तीची, श्रद्धेची परिसीमाच आहे. रात्री दिंडी मुक्कामाला असताना एक गायक आपल्या आवाजात एक अभंग सादर करताना आपण ऐकूया. गोविंदा गोपाळ गोपरेश धारी, गोपाळ गोपरेश धारी, गोवर्धन धारी गोवर्धन हरी राम कृष्ण हरी श्री राम कुंदा राम कृष्ण हरी श्री राम कुंदा राम कृष्ण हरी. दुर्जनाच्या दुःखी नाचता, दुर्जनाच्या दुःखी नाचता, पावना पतिता नामा म्हणे, पावना पतिता नामा म्हणे, पावना पतिता नामा म्हणे, पावना पतिता नामा
कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी रजनी स्वानंदा सर्वातीता रजनी स्वानंदा सर्वातीता रजनी स्वानंदा सर्वातीता रजनी स्वानंदा सर्वातीता राम कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी श्री राम मुकुंदा राम कृष्ण हरी श्री राम मुकुंदा राम कृष्ण हरी जनी स्वानंदा सर्वातीता जनी स्वानंदा सर्वातीता राम कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी राम मुकुंदा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री राम मुकुंदा राम कृष्ण हरी श्री राम मुकुंदा राम कृष्ण हरी। आता हे दिंडीत चालणारे पुरुष आणि स्त्री वारकरी काय म्हणतायत ते आपण ऐकूया. दिंडी नेमकी कोणाची आहे आणि या दिंडीमध्ये एवढे लोक का सहभागी होतात याचं उत्तर आपल्याला कदाचित आता मिळालं असेल. आणि असे व्हिडिओ आपल्याला जर पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. जय हरी रामकृष्ण हरी. जय वामन भाऊ, जय गहिनाथ महाराज.